बातमी आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी आरोपी लुथरा हे भारतामध्ये त्यांना आणलं गेलेलं आहे. घटनेनंतर लुथरा ब्रदर्स देश सोडून पळालेले होते. थायलंडला पळालेल्या लुथरा ब्रदर्सना दिल्लीमध्ये आणलं गेलंय. गोव्यामध्ये आग लागलेल्या नाईट क्लबचे लुथरा हे मालक आहेत आणि त्यांचा आता ताबा घेतला जाणार आहे. दिल्ली विमानतळावर त्यांना अटक केली जाईल आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल. या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आहे. थायलंडला त्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर भारतामध्ये दोघांना सुद्धा आणलं गेलेलं आहे. घटनेनंतर लुथरा ब्रदर्स हे देश सोडून पळून गेलेले होते. we would not have been able to witness this day. 25 people would not have lost their lives. And in fact, remember that for not just once but multiple times, so-called notices were issued. And the back you see, if I zoom in and show you, these are the visuals of Gaurav Luthra and Saurabh Luthra. And some time from now, they will be getting out of the very plane from where we are reporting right now. Let me tell you, NDTV has been getting you the pictures from Phuket. We landed in Phuket as well. We also landed in Phuket, and we also kept on giving the visuals from Phuket as well, highlighting the facts so as to. तर आमच्या एनडीटीव्हीच्या प्रतिनिधींनी या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आणि ज्या विमानामधनं या दोघांना आणलं गेलं त्यातली ही दृश्य आहेत. या संपूर्ण घटनेनंतर आगीच्या प्रकरणानंतर लुथरा ब्रदर्स हे देश सोडून पळालेले होते. मात्र थायलंडमध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि आता भारतामध्ये आणलं गेलंय. दिल्ली विमानतळावर दुसरीकडे आपण पाहतोय कडक पहारा आहे. पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. तिथे पोलीस त्यांचा ताबा घेतील आणि आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल. हे संपूर्ण प्रकरण आहे 6 डिसेंबरचं, ज्या दिवशी आरपोरा या गावामध्ये बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये 6 डिसेंबरच्या रात्री आग लागून 25 जणांचा मृत्यू झालेला होता. या घटनेला जवळपास अनेक तास उलटून गेल्यानंतर, अनेक दिवस उलटून गेल्यानंतर कारवाईला वेग आलेला आहे. प्रचंड टीका झाली. काही या प्रकरणामध्ये काही जणांना हॉटेलशी निगडीत, काही जणांना ताब्यात घेतल्यानंतर मात्र मुख्य आरोपी मानले जाणारे हे लुथरा ब्रदर्स त्यांना सुद्धा आता दिल्लीमध्ये आणलं गेलंय.